सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून, मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त। जे सुख किंवा दुःख हे जे संचित आपण कालच पाहिलं, ती गाठोडीच आणली आहे, त्याची रिॲक्शन होणारच आहे. ताक पिलं खोकला होणारच आहे, आंबट ताकाचा रिॲक्शन आहे. तू जे आणलं गड्या तसं असेल. आता त्याच्यावर किती करा, दुर्वा वाहिल्या, लक्ष हे वाहिलं, 4दा शिर्डी, 5दा शेगाव, 3दा स्वामी समर्थ यांनी म्हटलं, 2दा मठात पण गेलो. गजानन महाराज कामे नाही आले तर साईबाबा पाहिले, साईबाबा नाही तर स्वामी समर्थ पाहिले, ते पाहिले तर मग ते तिथले महाराज पाहिले, तिथले महाराज जिवंतही आहे म्हणतात म्हणून त्यांनाही भेटलो. त्यांनी पण काही नाही. तुझं सुखदुःख कोण घेणार आहे? तू कमावलेल्या पैशाचा आनंद तुझ्याशिवाय तू कोणाला देतो? नाही देत ना. तू कमावलेलं चांगलं काय वाईट काय त्याचं तुलाच हे करायचं आहे. म्हणून असेल त्या अवस्थेत भोगावं तर लागणारच आहे. पण असेल त्या अवस्थेमध्ये प्रसन्नता जी आहे ती टिकवणं, ती टिकण्याचा एकच माध्यम आहे. काही असो, मेरा भगवान तो नहीं गया. गुरुजी ने मुझे मंत्र दिया है, दिया ना, मैंने लिया ना, मेरे पास है, मुझे याद है. उसको ना कपाट लगता, ना उसको तिजोरी लगती, ना उसे कोई चुरा सकता है, ना कहीं गुम हो सकता है. हो भी गया तो गुरुजी के पास जाके बताऊंगा, बताएंगे. एक गोष्ट अशी आहे जी आपल्यापासून चोरू नाही शकत, ती म्हणजे भगवंत. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे असंच चालणार आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. वी मस्ट एक्सेप्ट सिच्युएशन, की हे असंच राहणार आहे. शंकर भगवान पार्वतीला सांगतात, गिरिजा संत समागम. हे गिरिजे, संतांचा समागम किंवा संगत आहे. समन लाभ कछु आन, याच्यासारखा लाभ नाही. संतांचं समागम मिळणं, सद्गुरूंची साथ मिळणं, याच्यासारखा लाभ बिनु हरी कृपा न होई, सो गावही वेद पुराण. वेद पुराणांची ग्वाही आहे की हरिकृपेमुळेच गुरुकृपा होते. हरिकृपा आहेच म्हणून गुरुकृपा होते. भगवान श्रीहरी आपल्यापाशी आहेच, पण ते म्हणतात मी तुझ्यापाशी आहे, पण तुला तुझ्या जीवनात तुला गुरु स्वरूपातच मला घ्यावं लागेल. म्हणून भारताचं वैशिष्ट्य आहे की सद्गुरू नावाचं एक तत्व, त्याच्या मागे या भारतातला भाविक जातो याचं कारण असते. कारण सद्गुरू संत ही अशी स्थिती आहे की येणाऱ्या कशाही परिस्थितीमध्ये त्यांचं सगळं सुटलं तरी चालेल, प्राणही सुटला तरी चालेल, हरिकीर्तन नाही सुटत. ज्ञानेश्वर माऊली खूप चांगला दाखला देतात. ते म्हणतात, तो मी वैकुंठीही नसे. मी वैकुंठात नाही, शोध ना मला तू. एक वेळ भानुबिंबीहीन दिसे. ज्याला नारायण नारायण म्हणतात त्या सूर्याच्या ठाई सुद्धा शोधलं तरी मी नाही आहे. तो मी वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीहीन दिसे. वरी योगियांचे नि मानसे, उमरडोनी जाय. मोठे मोठे योगी तपस्या करतात, हजार हजार वर्ष अंगावर वारुळ आहे, तरी हे गॅरंटी नाही देत आहेत की मी त्यांच्या
मनात, चित्तात, अंतःकरणात असू शकतो. मग कुठे असू शकतो? परितया पासिगा पांडवा, मी हार पिला की गिवसावा, जेथ नामघोष बरवा होतू असे. जर आम्हाला सांगितलं की, आणि त्या नामघोष जो आहे तो नामघोष कोणता असावा. टॅबलेट्स आर व्हॅरी, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहे. ॲमॉक्सिसिलिन देतात, क्लॅरिओनेटच्या सोबत देतात, दुसरं लॅक्टोबॅसिलीच्या सोबत देतात. दोन्ही टॅबलेट भेटतात. मेन आहे ॲमॉक्सी, अँटीबायोटिक. याला काय गरज आहे, कशाची आहे? परमात्म्याचं नाव एकच आहे. याला काय दिलं पाहिजे हा भवरोग वैदू तो जाणतो. म्हणून मंत्र सगळ्यांना सारखाच असेल असंही नाही. काय, कारण शेवटी आपण पेशंट आहोत. तो वैद्य आहे. कोणाला काय द्यायचं त्याचं श्रेष्ठ की माझं श्रेष्ठ नाही. तुला टीबी झाला ना, मग तुला टीबीचीच देतो. तुला बीपी झालं ना, तुला बीपीचीच देतो. तुला ॲसिडिटी झाली तर रॅनिटिडीनच देतो. तुला ताप आला तर पॅरासिटामॉलच देतो. आहेत सगळ्या टॅबलेट्स. नाव त्याचं औषधीच, तात्विकरित्या वेगळं वेगळं. त्यामुळे हे मोठं शास्त्र शुद्ध आहे. मी त्याचा, तो माझा, माझं स्वरूप हे त्याचेनी असे, हे आहे ज्ञान. आणि हे संतांना कळलं. म्हणून संतांची अनुभूती घेण्यासाठी शिष्य आणि गुरुचं ऐक्य आहे. भगवंताची अनुभूती घेण्यासाठी भक्त आणि भगवंताचं ऐक्य आहे. आणि संतांनी तस्सच्या तस्स. हे कसं असू शकते याचं रोल मॉडेल आजच्या MBA FMBA वाले रोल मॉडेल सांगताय. म्हणून ते आत्मविश्वासाने सांगू शकतात. विठ्ठल सोयरा, जे देवाचे आहेत असं समजतात, ज्यांना अहर्निश आठवण आहे की मी सद्गुरूचा आहे, त्यांचा अनुभव काय आहे? विठ्ठल सोयरा सजन सांगाती, विठ्ठल सोयरा सजन सांगाती, विठ्ठल सोयरा सजन सांगाती, विठ्ठल सोयरा सजन सांगाती, विठ्ठल याची ती बैसलासे, विठ्ठल याची ती बैसलासे, 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 विठ्ठल सोयरा सजन सांगाती, विठ्ठल सोयरा सजन सांगाती. विठ्ठल हे अंग व्यापिले ते काय, शरीर विठ्ठलाचं त्यात व्यापून गेला तो विठ्ठल, अंतःकरणात विठ्ठल, नातेवाईक विठ्ठल, सोबत विठ्ठल. हे विठ्ठल हे अंग व्यापिले ते काय. जर अनुभव असा आहे त्यांचा की माझ्या अंगावर सूर्यप्रकाश जरी पडला, जी सावली पडेल ना तीही मला विठ्ठलच दिसेल.
ये न विठ्ठल विठ्ठल हे अंग व्यापिली ते काया, विठ्ठल हे छाया माझ माझी, माझ माझी, माझी 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 माझी, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची. बैसला विठ्ठल जिव्हेची माथा माथा. रथाचं नेतृत्व जसं बसणारे मागे असतात, मालक गाडीत मागे आहे, ड्रायव्हर समोर आहे, कुठे न्यायची तो ठरवतो. जिभेच्या माथ्यावर विठ्ठलाला बसवलं असल्यामुळे माझी वाणी विठ्ठलाला अपेक्षित तेच बोलेल. बैसला विठ्ठल जिभेची माथा, नवदे अन्यथा अन्यथा, आन तुझे आन तुझे. जे विठोबाच्या मनात तेच बोलल्या जाईल, जे विठोबाच्या मनात ते शरीर करेल, मन करेल, इंद्रिया करतील. बैसला विठ्ठल जिभेची माथा, माथा माथा. बैसला विठ्ठल जिभेची माथा, नवदे अन्यथा, आन दूजे, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची. तुका म्हणे या हो विठ्ठलासी आता. आता एकच कमी आहे, जी संतांना तीच कमी जाणवते. तुकाराम महाराज म्हणतात, जिभेत तुम्ही, मनात तुम्ही, कायेत तुम्ही, वाचा मनात तुम्ही, सगळं काही तेच. तर माझी सावली दिसली तरी तुम्हीच. दुःख हे आहे की तरी मला तुका का म्हणतात, मला विठ्ठल का नाही म्हणत. म्हणजे तू नाही असं काहीतरी आहे. माझी इच्छा आहे की माझं हे अस्तित्वच नको. अवघा विठ्ठल विठ्ठल, पुरला पुरला पुरोनी पुरोनी, उरला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे या हो विठ्ठलासी आता, तुका म्हणे या हो न येवी संबता, माझे माझा माझे माझा. हा जो थोडासाही जो वेगळेपणा आहे ना, की तू विठ्ठल आणि मी तुका, हे लोक कौतुक करतात. या तुक्यात न अटको मी, मला तुझ्यात अटकायचं आहे. भरोसा नाही माझ्या प्रतिष्ठेचा, मला भरोसा तुझा आहे. न येवी संबता माझे तू माझा, माझे माझा माझा माझा, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन सांगाची, विठ्ठल सोय राखशन
अवस्था अपेक्षित आहे.